आणि आत्ताची थेट दृश्य आपण जंतर मंतरवरची बघतो। राहुल गांधी जंतर मंतरकडे रवाना होत आहेत। राहुल गांधी जंतर मंतरवर जाणार आहेत, त्यांच्यासह प्रियंका गांधी देखील आहेत आणि सरकार विरोधात घोषणाबाजी देत राहुल गांधी हे जंतर मंतरकडे रवाना होताना पाहायला मिळत आहेत। काँग्रेसचे काही नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासह राहुल गांधी आता जंतर मंतरकडे रवाना होत असताना पाहायला मिळत आहेत। राजेश भाई पीछे इधर आ जाओ। पीछे 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 आ जल्दी। पीछे हो जाओ भाई। आगे बढ़ो तेज तेज। आ जाओ भाई पीछे आ जाओ। देख के उधर प्रधानमंत्री इस्तीफा दो। 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 इस्तीफा दो। प्रधानमंत्री पुलिस को आगे करता है। नरेंद्र मोदी डाउन 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 डाउन। नरेंद्र मोदी डाउन 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 डाउन। नरेंद्र मोदी डाउन 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 डाउन। बीजेपी सरकार डाउन 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 डाउन। बीजेपी सरकार डाउन 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 डाउन। बीजेपी आणि आता राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे इतरही खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी ठिय्या दिल्याचं पाहायला मिळत आहे। अधिक माहिती जाणून घ्या संदर्भात प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या संपर्कात आहेत। रामराजे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे काही खासदार उपस्थित आहेत, ठिय्या आंदोलन केल्याचं पाहायला मिळत आहे, जंतर मंतरकडे रवाना होत आहेत राहुल गांधी, काय अपडेट्स आहेत? बिलकुल, कारण काल ज्या पद्धतीने हिंसा झाली त्यानंतर सर्वांनीच आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे। त्यात आता राहुल गांधी यांनी सुद्धा आता सहभाग घेतलेला आहे, प्रियंका गांधी यांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झालेला आहे त्याचा विरोध जो आहे तो सुद्धा एक प्रकारे केला जातोय आणि म्हणूनच राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी जंतर मंतरकडे धाव घेतलेली आहे आणि सध्या तिथे काय परिस्थिती आहे आणि हे जे आंदोलन आहे ते शिक्षण व्यवस्थेला सुधारण्यासाठी आंदोलन आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याच्या संदर्भात हे आंदोलन आहे। त्यामुळं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दोन्ही महत्वाचे नेते आलेले आहेत आणि विशेष करून राहुल गांधी हे संसदेमधील विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यामुळं त्यांची ही मोठी जबाबदारी आहे की हा मुद्दा जो आहे तो चांगल्या प्रकारे उपस्थित करणं आणि म्हणूनच ते जंतर मंतर इथे पोहोचलेले आहे। नक्कीच रामराजे, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। पुन्हा एकदा राहुल गांधींचं काँग्रेस खासदारांसोबत ठिय्या आंदोलनाचं पाहायला मिळतंय, जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याचंही पाहायला मिळतंय। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तसंच काँग्रेसचे इतर खासदार सध्या ठिय्या आंदोलन करतायत। सरकार विरोधात घोषणाबाजी केली जातीये, राजीनाम्याची मागणी केली जातीये। किसको फोन करा?
छाता ले लो बहुत। हेलो बच्चों को बीचना बंद करो, बंद करो, बंद करो, बच्चों को मारना बंद करो, बंद करो, नरेंद्र मोदी हाय हाय, हाय हाय हाय, अमित शाह हाय हाय, हाय हाय हाय, गुंडागर्दी बंद करो, बंद करो, बंद करो, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। नरेंद्र मोदी डाउन 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 डाउन, नरेंद्र मोदी डाउन 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 डाउन, नरेंद्र मोदी डाउन 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 डाउन, बीजेपी डाउन 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 डाउन, बीजेपी डाउन 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 डाउन, नहीं चलेगी, 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 नरेंद्र मोदी डाउन 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 डाउन, नरेंद्र मोदी डाउन 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 डाउन, बीजेपी डाउन 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 डाउन, शेम 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 शेम, बीजेपी सरकार शेम 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 शेम, जो बच्चों को न्याय न दे सके वो सरकार नहीं है, जो बच्चों को न्याय न दे सके वो सरकार नहीं है, जो बच्चों को न्याय न दे सके वो सरकार नहीं है, नरेंद्र मोदी डाउन 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 डाउन, नरेंद्र मोदी डाउन 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 डाउन, बच्चों के द्वारा इस्तीफा दो, इस्तीफा दो, बच्चों के कातिल इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, बच्चों के कातिल इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, अमित शाह इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, नरेंद्र मोदी इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, मोदी तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, अमित शाह तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, अमित शाह तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी गुंडागर्दी 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 नहीं चलेगी, नहीं चलेगी, अमित शाह तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, अमित शाह तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, अमित शाह तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, छात्रों का दमन बंद करो, भैया थोड़ा उधर चलिए, धक्का आ रहा है मेरे ऊपर, धक्का आ रहा है। को पीटना बंद करो, बंद करो, बंद करो, छात्रों का दमन बंद करो, बंद करो, बंद करो, छात्रों को पीटना बंद करो, बंद करो, बंद करो, मोदी तेरी तानाशाही तेरी गुंडागर्दी इसको आगे करता है जब जब मोदी करता है, इसको आगे करता है जब जब मोदी करता है, पुलिस को आगे करता है, छात्रों को न्याय दो, न्याय दो, न्याय दो, पुलिस को न्याय दो, न्याय दो, न्याय दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, जब जब मोदी करते हैं, पुलिस को आगे करते हैं, जब जब मोदी करते हैं, पुलिस को आगे करता है, जब जब मोदी करते हैं, पुलिस को आगे करता है, न्याय दो, न्याय दो, न्याय दो, न्याय दो, हर छात्रों को न्याय दो, न्याय दो, न्याय दो, हर छात्रों को न्याय दो, न्याय दो, न्याय दो, तानाशाही बंद करो, बंद करो, बंद करो, मोदीगिरी बंद करो, बंद करो, बंद करो, ये गुंडागर्दी बंद करो, बंद करो, बंद करो, ये गुंडागर्दी बंद करो, बंद करो, बंद करो, ये तानाशाही नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, ये गुंडागर्दी नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, तानाशाही नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा,
आणि आता राहुल गांधी जंतर मंतरवर जाण्याआधीच ठिय्या आंदोलनाला बसल्याचं पाहायला मिळत आहे। राहुल गांधी देखील तरुणांसाठी मैदानात उतरलेत आणि आता पोलीस आणि राहुल गांधी यांच्यात काही चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर खासदारांनी हे ठिय्या दिल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेसचे खासदार यावेळी उपस्थित आहेत। नरेंद्र मोदी इस्तीफा दो, 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 अमित शाह इस्तीफा दो, बच्चों के खातिर इस्तीफा दो, छात्रों के खातिर इस्तीफा दो, जब से मोदी देते हैं छात्रों को राहुल गांधी सभी को व्हाइट बैंड मैडम अरे रुक जाओ दादा, आप कहाँ घुस रहे हो? खुद अपने हाथों से इस बैंड को सबको दे रहे हैं और सबसे कह रहे हैं कि पहनिए। और पुलिस की जो विजुअल फोकस रखो, एकीकडे हे ठिय्या आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्याकडनं व्हाईट कलरचे सफेद रंगाचे काही बँड खासदारांना देण्यात येत आहेत आणि हे बँड हाताला बांधून खासदार आता बसल्याचं पाहायला मिळत आहे। आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या फोन लाईनवरनं जोडले गेलेत। हर्षवर्धनजी, एकीकडे राहुल गांधी स्वतः मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे, कसं बघता तुम्ही या सगळ्या आंदोलनाकडे? राहुलजी फार आधीच या इश्यूच्या अनुषंगाने मैदानात उतरलेले आहेत। छात्रों की गूंज नावाचा कोट्यात झालेला कार्यक्रम आणि त्याच्या पाठोपाठ देहरादूनचा कार्यक्रम, हा सगळा मैदान उतरून संघर्ष आणि त्याच्या समस्या आणि समाधान आणि त्यामध्ये कल्प्रिट जे आहे
याचा पर्दाफाश राहुलजींनीही यापूर्वीच केलेला होता. एवढंच नाही तर आज जी उपरती सुचली आहे, पंतप्रधान आज जे बोलले की पक्ष बाजूला ठेवण्याच्या संदर्भात चर्चा करावी, मला पंतप्रधानांना आठवण करून द्यायची की मागच्या अधिवेशनामध्ये राहुलजींनी अगदी याच भूमिकेतून त्या ठिकाणी प्रस्ताव संसदेमध्ये मांडला होता की 71 वेळेस नीटचा पेपर फुटलेला आहे आणि अशा वेळेस आपण संसद म्हणून या संदर्भामध्ये उपाययोजना करू. त्यावेळेस त्यांच्या बोलण्याची खिल्ली उडवल्या गेली, त्यांचं ऐकलं नाही आणि तो मुद्दा त्यांनी हा रद्दबदल ठरवण्याचा निर्णय हा भारतीय जनता पक्षाने घेतला होता. मुळात डरोमतची भूमिका घेऊन भारत जोडो पदयात्रा असेल, छत्रो की गूंजच्या माध्यमातून सदरचा विषय असेल, राहुलजी ही एकाकी झुंज करत असताना आपल्याला आढळून आलं. आज काँग्रेसच्या अर्थात राहुलजींच्याच मुद्द्यांच्या अनुषंगाने इतरही संस्था, संघटना आणि काही पक्ष जे आंदोलन करत आहेत, हा एकीकडे राहुल गांधींच्याच संपूर्ण कार्याचा एक दुर्गावी परिणाम आहे आणि आपण यामध्ये श्रेयवाद बाजूला ठेवून नागरिक म्हणून या संपूर्ण लढा लढला पाहिजे आणि भारताचं दुसरं स्वातंत्र्य लढा लढण्याची वेळ आता देशावर आपल्या आली आहे. याच अनुषंगाने राज्यात आंदोलन केलं जाणार आहे. ज्या पद्धतीत काँग्रेस आक्रमक झाली आहे दिल्लीमध्ये, त्याच अनुषंगाने राज्यातही आंदोलन होईल. छात्रो की गुंज याच अनुषंगाने छात्रो की गुंज, छात्रोंशी संवाद आणि आमचे विविध संघटना असतील, यापूर्वीच आंदोलन, मोर्चे, कॅन्डल मार्च, मशाल यात्रा अशा अनुषंगाने महाराष्ट्रभर आमचे कार्यक्रम विविध ठिकाणी होतच आहेत. नक्कीच धन्यवाद हर्षवर्धनजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत NDTV मराठीला त्यासाठी. काँग्रेस खासदारांचा राहुल गांधींसोबत ठिय्या पाहायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेरच हा ठिय्या देण्यात आला आणि एक प्रकारे पांढऱ्या कलरचे काही बँड खासदारांना देण्यात आले आणि आता हे सगळे खासदार स्वतःहून पोलिसांच्या गाडीत बसण्यासाठी जात असताना पाहायला मिळतात. धरपकड पोलिसांकडनं करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर या खासदारांनी ठिय्या दिल्याचं पाहायला मिळत होतं आणि एक प्रकारे पोलिसांनी आता घेराव घातलेला आहे या खासदारांना आणि आता पोलिसांकडनं आंदोलकांची धरपकड पाहायला मिळते आणि त्याचसाठी राहुल गांधी यांच्याकडनं पांढऱ्या कलरचे बँड वाटण्यात आले आणि स्वतःला एक प्रकारे बेड्या या खासदारांनी घातल्या आणि आता पोलीस या आंदोलकांना ताब्यात घेत आहेत. सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत असताना पाहायला मिळते. गेल्या काही मिनिटांपासून राहुल गांधींकडनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं आणि सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. अखेर पोलिसांनी मोर्चा सांभाळला आणि काँग्रेसच्या खासदारांना आता ताब्यात घेण्यात येत आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात कॉक्रोच जनता पार्टीनं केलेलं आंदोलन हे देशभर सध्या चर्चेत आहे आणि त्याच अनुषंगानं राहुल गांधी देखील मैदानात उतरले. त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं तर दुसरीकडे शरद पवारही जंतर मंतरवर थोड्याच वेळात पोहोचणार आहेत. राहुल गांधींना देखील पोलिसांकडून विनंती करण्यात येते. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस ठिय्या आंदोलन करते मात्र पोलीस या आंदोलकांना घेऊन बाजूला जाण्याची विनंती करतात. ठिय्या आंदोलनावर काँग्रेसचे खासदार ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रियंका गांधी, राहुल गांधी तसंच खरगे देखील तिथे उपस्थित आहेत. यासह काँग्रेसचे खासदार ठिय्या आंदोलनाला बसले. त्यामुळे आता पोलिसांकडनं कारवाई केली जाते. पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकड केली आहे तसंच ज्या खासदारांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे त्यांना घेराव घातल्याचं पाहायला मिळतं.
गांधी जी के नेतृत्व में जिस तरह से सारे साथी सिक्योरिटी गुंडागर्दी है मोदी की। सवाल कर रहे हो सरकार ਨੂੰ ਇਹ ਆਖਿਰ ਹੋ ਕੀ ਰਿਹਾ ਇਸ देखो ये पंजाब ਦੇ ਵਿੱਚ जो कांग्रेस ਦੇ ਟਾਈਮ ਇੰਨੀ गुंडागर्दी नहीं सी जो मोदी कर एमपी की अगर ये हाथ है तो बच्चों का क्या बनेगा? मेरी बात सुनिए, इनकी मोदी की गुंडागर्दी है और देश को बर्बाद करने की तरफ मोदी चल पड़ा है। अगर बच्चों को नहीं हम संभाल सकते तो क्या करेंगे? ये पुलिस वालों को शर्म आनी चाहिए कि इनके भी बच्चे वहाँ टेस्ट दे रहे हैं। ਜਿਸ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਘਸੀਟਿਆ ਗਿਆ ਹੁਣੀ ਜੋ ਵਿਵਹਾਰ ਤੁਹਾਡੇ ਨਾਲ ਹੋਇਆ या जेडे बेशर्म होंगे जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब मोदी डरता है। ये आतंकवाद है, बीजेपी का आतंकवाद है। ये बीजेपी का आतंकवाद है। ये छात्रों की सुन रही है, ये देखो ये मरवाने को बीजेपी सरकार मुर्दाबाद। आखिर इस देश की हो रहा है, बच्चे कल प्रोटेस्ट कर रहे हैं, कुछ लोग सड़क पर उतरे हो। ये गुंडागर्दी है अंदर हो जाओ। चलो सर अंदर बैठ के बात यार बात तो करने दो। ये अंग्रेजों का राज है। नहीं सर कमाल है, आप तो अंग्रेजों से भी आगे बढ़ गए हैं। वो भी की है मोदी की है विचार प्रगति पर उतरा है। आगे बढ़ो साफ तौर से सुभाष यादव को भी ले जाया जा रहा है। जी गिरफ्तारी दे रहे हो आप। आंदोलनाच्या निमित्तानं सुरू असलेला एक गोंधळ दिसून येतो आहे। काँग्रेस खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या दिलेला आहे, तर शरद पवार यांनी काही वेळापूर्वी जंतर मंतर इथं जात CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांची भेट घेतलेली आहे। दरम्यान इथे काँग्रेसच्या आंदोलनामध्ये जोरदार राडा पाहायला मिळतो आहे। पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये जोरदार वादावादी होताना दिसते आहे। पोलिसांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राहुल गांधींचा समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर काँग्रेस कार्यकर्ते नेते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। काल दिवसभर संसद भवनाबाहेर मोर्चा नेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ आज दुसऱ्या दिवशी हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांकडून करण्यात आला। मात्र आता या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस देखील मैदानात उतरलेली आहे। काँग्रेसच्या खासदारांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या दिलेला आहे। एकमेकांचे हात बांधून त्यांनी तिथं साखळी करण्याचा प्रयत्न केलेला आहे।
आणि यामध्ये पोलिसांकडून काँग्रेसच्या खासदारांच्या नेत्यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे। दरम्यान शरद पवार राहुल गांधीनंतर आता उद्धव ठाकरेही उद्या दिल्लीत जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देणार आहेत आणि त्यासाठी आज रात्री उद्धव ठाकरे हे दिल्लीला रवाना होणार आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, आता उद्धव ठाकरे देखील दिल्लीला रवाना होणार आहेत रात्री आणि उद्या ते दिल्लीत आंदोलकांची भेट घेणार आहे। काय त्यांच्या या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती? हेमाली, सोनम वांगचुक आणि अभिजित यांनी जो तिथे उभारलाय तो अधिक व्यापक होताना आपल्याला पाहायला मिळतोय। विरोधी पक्षातील जी प्रमुख मंडळी ती आता यांना समर्थन उतरलेली आहे। तर जी माहिती मिळते त्यानुसार आज रात्रीच उद्धव ठाकरे जे आहेत ते दिल्लीला रवाना होणार आहेत। त्यानंतर इथे अभिजित यांनी जे आंदोलन सुरू ठेवलेलं आहे त्याला पाठिंबा देणार आहेत। यापूर्वी देखील आपण बघितलेलं आहे की समर्थन मुंबईत देखील त्यांनी आंदोलन होतं आणि स्वतः उद्धव ठाकरे जे आहेत ते उद्या दिल्लीमध्ये जाऊन अभिजित तिपके सोबत चर्चा करणार आहेत आणि सण व्यक्त करणार आहेत। यापूर्वी उद्धव ठाकरे फोनवरून सातत्याने तिपके किंवा त्यांच्याशी देवेंद्र, तुमचा आवाज येत नाहीये आमच्यापर्यंत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे हे देखील उद्या दिल्लीमध्ये आंदोलकांची भेट घेणार आहेत। दरम्यान आत्ता जे सुरू आहे आपण पाहतो आहोत ते म्हणजे मोदींच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेलं ठिय्या आंदोलन आणि या ठिय्या आंदोलनामध्ये स्वतः राहुल गांधी हे देखील सहभागी झालेले आहेत। प्रियंका गांधी देखील त्यात सहभागी झाल्या आहेत। एकमेकांचे हात बांधून काँग्रेसच्या खासदारांनी तिथं ठिय्या मांडलेला आहे। पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे। नीट पेपर फुटी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केल्यानंतर राहुल गांधी यांनी सुद्धा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी केली होती। कालच राहुल गांधींनी आपली या आंदोलनाबाबतची भूमिका देखील स्पष्ट केली होती आणि आज स्वतः राहुल गांधी काँग्रेस खासदारांसह मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत। मोदींच्या निवासस्थानाबाहेरच काँग्रेस खासदारांनी ठिय्या मांडलेला आहे। त्यांच्याबरोबर काँग्रेस खासदार प्रियंका गांधी देखील आहेत। पोलिसांकडून नेत्यांचे समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले। विद्यार्थी आंदोलनावरून राजधानी दिल्लीमध्ये राजकारणही जोरात तापलेलं आहे। पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस मात्र आज दुसऱ्या दिवशी सुद्धा दिल्लीत संसदेबाहेर मात्र जोरदार राडे पाहायला मिळत आहेत। काँग्रेस खासदारांसह राहुल गांधी स्वतः मैदानात उतरलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस खासदारांनी ठिय्या मांडलेला आहे। एकमेकांचे हात बांधून ते बसलेले आहेत, तर तिथं पोलीस त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग इथल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस खासदार राहुल गांधी
They did that to the students. They won't spare us also. And is this the democracy? Look at what they're doing. Look at the Delhi policeman. Pan the camera, sir. Look at the Delhi policeman handling everybody. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी या आंदोलनाच्या निमित्तानं सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना सोडलं नाही, ते आमच्यावरही आता अशाच पद्धतीनं अरेरावी करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. दिल्ली पोलीस सगळ्या कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीनं हाताळत असल्याचा आरोप देखील प्रणिती शिंदे यांनी केलेला आहे. त्या देखील या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत. काँग्रेसचे तर नेते, मोठे नेते देखील इथं दाखल झालेले आहेत. राहुल गांधी, प्रियंका गांधी हे स्वतः या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय, मात्र काँग्रेस खासदार आपल्या आंदोलनावर ठाम आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी केलेली आहे. They did that to the students. They won't spare us also. And is this the democracy? Look at what they're doing. Look at the Delhi policeman. Pan the camera, sir. Look at the Delhi policeman handling everybody. आणि विद्यार्थ्यांना सोडलं नाही, ते आम्हाला सुद्धा सोडणार नाहीत असा आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेला आहे. दरम्यान या आंदोलनाबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. राम, तिथं नेमकं काय घडतंय? सर्वच नेते जे आहेत ते जंतर मंतर या ठिकाणी येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार, त्यांचे सर्व खासदार आणि एकंदरीतच अभिजित दिपके यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आलेले आहेत. आणि प्रियंका गांधी आणि राहुल गांधी बराच वेळ या ठिकाणी आंदोलनामध्ये बसलेले आहेत आणि वारंवार घोषणाबाजी सुद्धा होते. सुप्रिया सुळे सुद्धा दाखल झालेले आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार या दोघांचेही खासदार आणि महत्वाचे नेते जे आहेत ते जंतर मंतरवर पोहोचले आहेत. आणि जे मुद्दे आहेत ते अभिजित दिपके यांच्याकडून ते समजून घेत आहेत आणि कशा पद्धतीने हे आंदोलन पुढे जाणार आहे या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा जी आहे ती केली जाते. आणि आसपासचा संपूर्ण परिसर जो आहे तिथे नेटवर्क नाहीये, कारण कोणतंही इंटरनेट इथे चालत नाहीये. त्याचबरोबर कॉलिंगचं सुद्धा इथे बंद करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर बॅरिकेड्स इथे लावण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे एक प्रकारे ही संपूर्ण खबरदारी घेतली जाते. जंतर मंतरवर सध्या काय स्थिती आहे? बिलकुल, कारण आणखीन विद्यार्थी येत आहेत. मात्र काल ज्या प्रमाणामध्ये गर्दी होती त्या प्रमाणामध्ये मात्र यावेळेस गर्दी जी आहे ती दिसत नाहीये. गर्दी काहीशी ओसरलेली आहे आणि त्याचबरोबर पाऊस सुद्धा मोठ्या प्रमाणावर इथे पडला आहे आणि त्यामुळं लोकांचा ओघ जो आहे तो काहीसा कमी झालेला आहे. विद्यार्थी जे आहेत ते आहेत या ठिकाणी, मात्र वेगवेगळे JNU असेल, आसपासचे दिल्ली युनिव्हर्सिटी असेल, वेगवेगळे कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत ते मात्र इथं दाखल झालेले आहेत. परंतु काल जेवढी गर्दी होती, काल साधारणतः हजारो लोक इथे आले होते, मात्र तेवढी संख्या मात्र आज इथे दिसत नाहीये. परंतु अभिजित दिपके यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत राजीनामा दिला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच असणार आहे. त्यामुळे पाहावं लागेल की हा डेडलॉक जो आहे तो आता कसा संपणार, कारण संसदेमध्ये त्याच्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्या अगोदरच शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, त्याचबरोबर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी या जंतर मंतर इथं आलेले आहेत. राहुल गांधी यांनी यापूर्वी 23 दिवस झाले राहुल गांधींनी कधी भेट दिली नव्हती किंवा सपोर्ट केला नव्हता. मात्र आज त्यांना यावं लागलेलं आहे, कारण कालची जी घटना घडली संपूर्ण दिल्लीमध्ये आणि देशभरामध्ये, दिल्लीमध्ये जो हिंसाचार झालेला आहे तो पाहिलेला आहे लोकांनी. आणि त्यामुळे आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा दखल घेतली आहे. पण सरकार दरबारी नेमकं काय चाललेलं आहे? तिथे काही खलबतं सुरू आहेत का? कारण काल बैठका झाल्या, धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहा यांची बैठक झाली, JP नड्डा यांची आंदोलकांबरोबर चर्चा झाली. आज नेमकं काय घडते सरकार दरबारी? बिलकुल, सरकारी पातळीवर या सगळ्या गोष्टींची दखल घेण्यात आलेली आहे. मात्र पहिल्या चर्चेनंतर सुद्धा यावर तोडगा निघालेला नाहीये आणि म्हणूनच हा डेडलॉक कसा सुटणार यावरच अजूनही चर्चा चालू आहे. एकीकडे आंदोलनकर्ते म्हणतात की राजीनामा द्यावा, मात्र अधिवेशन चालू आहे आणि संसदेच्या या कालावधीमध्ये तरी धर्मेंद्र प्रधान असे संपर्कात राहा. राजीव शुक्ला बोलता आहेत.
देखिए, विपक्ष के पास क्या धरना प्रदर्शन ये होता कि जिस तरह छात्रों को कल मारा गया, सब कुछ हुआ, वो कौन बर्दाश्त करे? सर, ये जो प्रोटेस्ट हो रहा है, आप लोगों की क्या क्या मांगे हैं सर? क्या क्या मांगे हैं आपको? पहली मांग आपको पता ही है कि शिक्षा मंत्री। सर, आप क्या कहेंगे? आप लोग संसद में आपकी आवाज उठाते हैं, आज पहली बार हम देख रहे हैं प्रधानमंत्री आवास का घेराव विपक्ष के नेता ही कर रहे हैं। किस तरीके से, क्या वजह? हमारी मांग सीधी मांग है, शांति मांग है। हमारे नेता प्रतिपक्ष लोकसभा में ने इस मांग की है, नेता प्रतिपक्ष राज्यसभा में ये मांग की है। गृह मंत्री आए, दोनों सदनों में बयान दें, उस पर चर्चा हो। जिस तरीके से हमारे लोकतंत्र और हमारे संविधान पर हत्या हो रही है, जो हमारे युवाओं पर अत्याचार हो रहे हैं, उनके भविष्य पर अंधेरा छाया। काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे। काल संसद भवनाबाहेर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी काँग्रेसनं आज ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि त्यातही तेही आंदोलन मोदींच्या म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येतं। जनता जनार्दन के लिए जान देने के लिए तैयार रहते हैं, तो बच्चों के देश के भविष्य के लिए वो हमेशा हाजिर है और इसीलिए हम लोग प्रोटेस्ट कर रहे हैं। धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा चाहिए, किसी भी कीमत पे चाहिए, किसी भी हाल में चाहिए। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत हवाच आहे, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी काँग्रेसकडून लावून धरली जाते आहे। त्यातच काल संसद भवनाबाहेर काढलेल्या मोर्चावर जो लाठीचार्ज झाला त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस खासदारांकडून नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर या ठिय्या आंदोलन सुरू आहे। खुद्द राहुल गांधी, प्रियंका गांधी हे देखील या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। देशातील तरुणांचं भविष्य आणि त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याऐवजी सरकारनं त्या तरुणांवर लाठीचार्ज केला असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे आणि आंदोलकांवर झालेल्या या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठीच काँग्रेसनं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर हे आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनात सहभागी झालेल्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, मात्र काँग्रेसचे खासदार पोलिसांचा ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आहेत, त्यामुळे एक प्रकारची कोंडी इथं निर्माण झालेली आहे। काँग्रेस नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो आहे, मात्र अद्याप हे आंदोलन सुरूच आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसनं लावून धरलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते जमलेले आहेत। त्या काँग्रेस कार्यकर्त्यांची आता धरपकड पोलिसांनी सुरू केलेली आहे, मात्र नेते अद्याप ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आहे। स्वतः राहुल गांधी तिथे उपस्थित आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय, मात्र कोणत्याही परिस्थितीत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवाच आहे अशी मागणी काँग्रेसनं लावून धरलेली आहे। तर दुसरीकडे जंतर मंतरवर ही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे। संसद भवनाबाहेर विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध म्हणून हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। तर दुसरीकडे पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने हे ठिय्या आंदोलन दिलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं लावून धरली जाते, त्या संदर्भातल्या घोषणा दिल्या जात आहेत। जिनको लाठी बरसाई गई, वाटर कैनन यूज किया गया, उनके खिलाफ जो है वो टीयर गैसेस यूज किया गया, घायल हुए, हॉस्पिटलाइज्ड हैं। इसके बारे में बात करने के लिए हम हमारे दोनों नेता राहुल गांधी जी और मल्लिकार्जुन खड़गे साहब राज्यसभा लोकसभा में खड़े रहे बात करने के लिए। बात करने नहीं दिया गया, किसी भी एमपी को बात करने नहीं दिया गया, उनके माइक स्विच ऑफ कर देते हैं। तो हम क्या करें? प्रधानमंत्री पार्लियामेंट आते नहीं है, वो सुनते नहीं है, तो ये सुनवाई होना पड़ेगा। जो हेड ऑफ द गवर्नमेंट कौन है? प्रधानमंत्री। तो इसीलिए विपक्ष के सारे एमपी उनके घर तक पहुंचे ताकि हमारी सुनवाई हो जाए। 190 से ज्यादा पेपर लीक की घटनाएं हुई हैं, लाखों जिंदगियां तबाह हो गई हैं और सरकार कोई सुनवाई करने को तैयार नहीं है।
जहां जिस केंद्रीय मंत्री की जिम्मेवारी थी वो अपनी जिम्मेवारी भूल गए हैं, उनके इस्तीफे की कोई बात नहीं कर रहा है, सरकार की तरफ से कोई बात करने को तैयार नहीं है। ऐसे में कोई आदमी करे तो क्या करे, सड़क पे बैठेगा, सरकार के सामने गुहार लगाएगा। प्रधानमंत्री इस देश का, इस सरकार का मुखिया है, उसके दरवाजे पे आके बैठे हैं कि वो हमारी बात सुने, विपक्ष की बात सुने। या आंदोलनात काही काळ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा सहभाग नोंदवला, तर राहुल गांधी अजूनही तिथे उभे आहेत, प्रियंका गांधी देखील या आंदोलनात सामील झालेले आहेत आणि ठिय्या आंदोलन अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर सुरूच आहे। एकीकडे पोलिसांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे, मात्र काँग्रेस खासदार हे ठिय्या आंदोलन करण्यावर ठाम आहेत, तिथंच ते ठाण मांडून बसलेले आहेत। लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, के.सी. वेणुगोपाल, पवन खेरा आणि इतरही अनेक खासदारांनी इथं ठिय्या मांडलेला आहे आणि सरकारनं उत्तर दिलं पाहिजे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर जो लाठीचार्ज झाला त्याबद्दल कथित पेपर फुटी प्रकरणावर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे। केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी सातत्यानं लावून धरली जाते। काँग्रेसच्या खासदारांकडून सतत ही घोषणाबाजी सुरू आहे। या आंदोलनापूर्वी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी RML हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली। त्यानंतर इथं हा ठिय्या आंदोलन सुरू आहे। मोदींच्या निवासस्थानाबाहेरच काँग्रेसनं ठिय्या मांडलेला आहे। यात स्वतः राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, पवन खेरा, के.सी. वेणुगोपाल, प्रणिती शिंदे हे खासदार इथं उपस्थित आहेत। स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील या आंदोलनांमध्ये काही काळ उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला।
विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी स्वतः मैदानात उतरलेले आहेत। पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचं हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ लोटलेला आहे, मात्र काँग्रेस खासदारांनी तिथून उठण्यास नकार दिलेला आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, मात्र काँग्रेस खासदारांची समजूत काढताना पोलिसांच्या नाकीनऊ येताना दिसत आहेत। काँग्रेसकडून अद्यापही जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। सर्व खासदार तिथं ठिय्या मांडून बसलेले आहेत। यात स्वतः राहुल गांधी देखील उपस्थित आहेत, प्रियंका गांधी या देखील तिथंच बसलेले आहेत आणि हे आंदोलन अजून सुरू आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काल संसद भवनावर विद्यार्थी आंदोलकांनी मोर्चा काढला होता, मात्र या मोर्चावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस मैदानात उतरलेली आहे। काँग्रेस खासदारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन सुरू आहे। स्वतः राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी वाड्रा, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे, पवन खेरा, केसी वेणुगोपाल, राज्यसभा खासदार जयराम रमेश हे देखील या आंदोलनासाठी इथे उपस्थित आहेत। आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली जाते। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी घोषणा केली जाते। काँग्रेस खासदार कोणत्याही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे इथं काही आता तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं असलं तरी तिथं उपस्थित काँग्रेस पदाधिकारी आणि नेते मात्र त्यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। आंदोलन सुरूच ठेवण्यात आलेलं आहे। दुसरीकडे काही वेळापूर्वीच जंतर मंतर इथं जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, CJPचे समर्थक आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः तिथं दाखल झाले आणि त्यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला। तर आता राहुल गांधी हे स्वतः आंदोलनात सहभागी झालेले आहेत। ठिय्या आंदोलन काँग्रेसनं सुरू केलेलं आहे। राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यानंतर स्वतः आता उद्या उद्धव ठाकरे देखील इथून मुंबईतून दिल्लीला रवाना होणार आहेत आणि उद्या ते आंदोलकांची भेट घेणार आहेत। आज रात्री त्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना होतील। सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि याच औचित्य साधत CJP म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीच्या विद्यार्थ्यांनी आणि आंदोलकांनी संसद भवनावर मोर्चा काढला होता, मात्र या मोर्चावर लाठीचार्ज झाल्याचा आरोप करत आता आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरूच ठेवण्यात आलेलं आहे। याबाबत आता अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, पोलीस सातत्यानं काँग्रेसच्या खासदारांची समजूत काढताना दिसत आहेत, मात्र काँग्रेस खासदारांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। काय नेमकं घडतंय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर सध्या? बिलकुल या सगळ्या गोष्टीचा, या सगळ्या घडामोडीचा विरोध जो आहे तो केला जातोय आणि म्हणूनच वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं सुद्धा केली जात आहेत आणि पॉइंट आउट केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, कारण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आतापर्यंत का घेतला गेला नाही असा सवाल जो आहे तो उपस्थित करण्यात आला आहे काल संपूर्ण देशभरामध्ये। तर आज वेगवेगळ्या ठिकाणी पंतप्रधानांच्या निवासाबाहेर सुद्धा, संसदेमध्ये सुद्धा, जंतर मंतरवर सुद्धा असे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे सरकारनं अद्याप निवेदन केलेलं नाहीये। आज शक्यता होती की निवेदन करण्याच्या संदर्भामध्ये, मात्र आज दिवसभराच्या कालावधीमध्ये संसदेमध्ये ते निवेदन केलं जाते का हे पाहावं लागणार आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून समजूत काढली जाते आहे, मात्र सरकारकडून कुणी इथं येण्याची काही शक्यता? बिलकुल काँग्रेस कार्यकर्त्यांची समजूत जी आहे ती पोलिसांकडून काढली जात आहे, परंतु हे
काँग्रेस जे आहे ते आंदोलन थांबवण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत आणि विरोध जो आहे तो केला जातोय पार्लमेंटमध्ये आणि पार्लमेंटच्या बाहेर दोन्हीकडे हा विरोध केला जातोय. काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली असंही कळलं होतं, काही दृश्यांमधून दिसलं होतं. साधारणपणे किती काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं याबद्दल काही माहिती? कारण काँग्रेस नेते मात्र अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. काँग्रेस नेते तिथं ठाण मांडून बसलेले आहेत. बिलकुल. आणि काँग्रेसच्या नेत्यांना बळ याच्यासाठीच मिळालेलं आहे की राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे जंतर मंतरवर धरण्यासाठी बसलेले होते अभिजित दिपके याच्या सोबत. आणि मुख्य जी मागणी आहे ती मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, शिक्षण व्यवस्थेमधला जो अनागोंदी कारभार आहे त्या संदर्भामध्ये पॉइंट आउट केलेला आहे. आणि काँग्रेस जी आहे ती प्रत्येक स्तरावर प्रत्येक पातळीवर आता मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह झालेली आहे असं म्हणावं लागेल. काँग्रेस आता सध्या काय काय मागण्या करताय? बिलकुल. काँग्रेसची मुख्य मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. दुसरी मागणी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बोलावं आणि निवेदन करावं. तिसरी मागणी आहे की याच्यामध्ये जो हिंसाचार झालेला आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. चौथी मागणी आहे ते म्हणजे की पोलिसांकडून सुद्धा मोठा लाठीचार झालेला आहे, त्याची आवश्यकता होती का विद्यार्थ्यावर लाठीचार करण्याची. त्या संदर्भामध्ये सुद्धा एक मागणी केली गेलेली आहे की संबंधित लोकांवर कारवाई करावी अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत की जे परीक्षेच्या गैरव्यवहारामुळे त्यांची परीक्षा जी आहे ती पुढे ढकलली होती आणि त्या विवेचनेतून ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांना 1 कोटी रुपयाची मदत द्यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि पार्लमेंटमध्ये गेल्या काही 2 दिवसापासून काल आणि आज दोन्ही दिवस ऍडजंट मोशन नोटीस जी आहे ती देण्यात आलेली आहे नीटच्या या विषयावर. की पोलीस तिथं उपस्थित आहेत, आणखीन काही कुमक मागवण्यात आलेली आहे का आंदोलनस्थळी? बिलकुल. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे, परंतु जंतर मंतरची आता जर स्थिती असेल तर आज मात्र काही मोजकेच लोक आहेत. काल मात्र मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. हा जो जंतर मंतरचा जो रस्ता आहे तो जो की अशोका रोड पर्यंत जातो हा पूर्णपणे भरलेला होता. 5 किलोमीटरच्या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. अनेक तरुण लोक जे आहेत ते बाहेर राम असेच संपर्कात राहा. आपल्याबरोबर काँग्रेस नेते सचिन सावंत आहेत. सचिनजी, मोदींच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसनं ठिय्या आंदोलन केलेलं आहे. काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत काँग्रेस खासदार. स्वतः राहुल गांधी, प्रियंका गांधी हे देखील सहभागी झालेले आहेत. आपलं काय म्हणणं आहे यावर? नाही, देशामध्ये अत्यंत भयानक चित्र उभारण्यात आलेलं आहे. हा जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश, त्याची तुलना आता उत्तर कोरिया आणि चीन बरोबर करण्याची परिस्थिती आली, हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. आणि हे सगळं त्या मोदी सरकारच्या मुळे झालेलं आहे. काल ज्या पद्धतीनं त्या मुलांवरती, निष्पाप मुलांवरती पोलिसांच्या माध्यमातून जो अमानुष पद्धतीनं हल्ला झाला, इलेक्ट्रिकचे शॉक देण्यात आले, दगडफेक पोलीस करताना पाहिले, पोलिसांनी कपडे फाडले, अमानुषपणे मारहाण केली, याच्याबद्दल माफी मागितली पाहिजे नरेंद्र मोदीजींनी. परंतु त्यापासून ते पळ काढतायत. नीटच्या परीक्षेमध्ये जी झालेली जी काही चोरी आहे त्याची जबाबदारी कोण घेणार? 18 लोकांनी, 18 विद्यार्थ्यांनी त्याचे स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आहे, आत्महत्या केल्यात आणि तिथपासून जे पळ काढला जातोय त्याच्याबद्दल आवाज नको उचलायला. सोनम वांगचूक 21 दिवस बसलेत उपोषणाला, एकही प्रतिनिधी जात नाही तिकडे. म्हणजे हे देशामध्ये लोकतंत्र आहे का मोदी तंत्र झालेलं आहे? आणि प्रत्येक हुकुमशाही राष्ट्रामधल्या, तो हिटलर असेल, मुसोलिनी असेल, त्या ईदी अमीन असेल, त्या प्रत्येकानं विरोधक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आतंकवादीच आणि देशविरोधीच म्हटलेलं आहे, अँटी नॅशनलच म्हटलं होतं. आज तेच देशात चाललेलं आहे. आज या निष्पाप विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आतंकवादी म्हटलं जाते. काय त्यांचा दोष आहे? त्या नीट परीक्षेमध्ये घोटाळा झाला त्याच्याबद्दल न्याय मागतायत ते, आणि त्यांना तुम्ही अशा तऱ्हेने काठ्याने बडवताय. आणि हे चित्र आहे या देशामधलं. आणि म्हणूनच ही मागणी आम्ही तसाच लावणार आहोत. नरेंद्र मोदींनी स्वतःच आता राजीनामा दिला पाहिजे या देशामधला. त्यांच्या संपूर्णपणे हे हुकुमशाही या देशामध्ये लागू करण्यात आलेली आहे. त्यांना आताच काही दिवसांपूर्वी न्यायाधीश जामदार यांनी सांगितलं होतं की देशातल्या जनतेला गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. तेच इथे चाललेलं आहे. गुलामांना बोलण्याचा अधिकार नाही, गुलामांना न्याय मागण्याचा अधिकार नाही, त्यांना त्याच पद्धतीची वागणूक आहे. त्यामुळे याचा विरोध आम्ही करत राहू. आणि हे टूलकिट जे आहे भारतीय जनता पक्षाचं, की स्वतःचेच काही लोक घुसवायचे, त्यांच्याकडनं घोषणा द्यायला लावायचं आणि आंदोलन करणाऱ्या लोकांना बदनाम करायचं, हे आता चालणार नाही. हे प्रत्येक आंदोलनामध्ये चाललंय. शेतकऱ्यांचं आंदोलन ते अँटी नॅशनल, जो विरोधामध्ये चालतो तो अँटी नॅशनल, हे कसं चालणार आहे?
त्यामुळे याचा विरोध आम्ही करणार. राहुल गांधीजी आज पंतप्रधान निवासाच्या बाहेर बसलेले आहेत. सगळेजण त्या ठिकाणी, सगळे आमचे खासदार देखील आणि नेते मंडळी तिथे बसलेले आहेत आणि पंतप्रधानांनी देशाची माफी मागितली पाहिजे या मागणीसाठी आम्ही ठाम आहोत. राज्यातून काँग्रेस नेते तुम्ही सगळे जाणार आहात दिल्लीला? नाही, या संदर्भामध्ये आज तो फ्लॅश मार्च होता आंदोलनाच्या संदर्भामध्ये, कारण आम्ही 2-2.5 महिने हे आंदोलन नीटच्या विषयावरती चालू ठेवलेलं आहे. युवक काँग्रेस NSUIच्या माध्यमातून राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली प्रत्येक राज्यामध्ये आंदोलनं झालेली आहेत. त्यामुळे आम्ही हा प्रश्न तसाच लावणार आहोत जोपर्यंत ते धर्मेंद्र प्रधानांना का वाचवलं जातं याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देत नाहीत, त्यांचा राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत हे चालत राहणार आहे. तुमच्या मते धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का घेतला जात नाहीये? नाही, असं आहे की या देशामध्ये हुकुमशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न मानसिकता भारतीय जनता पक्षाची आहे. त्यामुळे त्याचं उत्तरदायित्व नाही. आम्ही जे म्हणतो तेच योग्य आहे. धर्मेंद्र प्रधानांचा काही कुठल्याच विषयावरती राजीनामा घेतला गेलेला नाही. आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला राजीनामे घेतले जायचे. 26/11चा हल्ला झाला त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री सगळ्यांनी राजीनामे दिले होते. त्याच्यानंतर ते अश्विनी वैष्णव असतील, पवन बन्सल असतील, त्यांचे राजीनामे झाले. आक्रोश जनतेचा असेल, जनतेशी उत्तरदायित्व असतं आपलं. जनतेच्या जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ती कॉक्रोच जनता पार्टीमध्ये लोक सामील होतात किंवा त्याच्यामध्ये त्याचं सदस्यत्व घेतात, ते किती मोठा आक्रोश आहे ह्याची जाणीव ठेवली पाहिजे ना. परंतु आज तुम्हाला वाटत असेल की मी म्हणजे राजा झालो जगा ह्याचा बदला, तर ते चालणार नाहीये. त्यामुळे किती पाठीशी घालायचा प्रयत्न करा, उत्तरदायित्व जबाबदेही ठरवली जाईल, आता नाही तर नंतर. परंतु जोपर्यंत तुम्ही त्यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत आम्ही मागणीशी ठाम राहत राहू आणि आंदोलन करत राहू. धन्यवाद सचिन सावंतजी, NDTV मराठीकडे ही तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल, आपली भूमिका स्पष्ट केल्याबद्दल. तिथं दिल्लीमध्ये काँग्रेस खासदारांनी राहुल गांधींबरोबर एकत्र येत मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलेलं आहे. जवळपास 45 मिनिटांपासून हे ठिय्या आंदोलन सुरू आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केलेली आहे. मात्र आता जे आपण पाहतो आहोत, तेलंगणाचे मुख्यमंत्री, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री देखील तिथं सहभागी झालेले आहेत. या आंदोलनामध्ये आलेले आहेत DK शिवकुमार, स्वतः राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा हे देखील अगदी सुरुवातीपासून या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. त्यांच्या नेतृत्वात हे ठिय्या आंदोलन सुरू आहे. आता DK शिवकुमार हे देखील तिथं उपस्थित आहेत. दरम्यान या आंदोलनावर लक्ष असणारच आहे. यासह इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.